सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंसह लोकसभेतून आणखी 49 खासदार आज निलंबित। संसदेच्या दोन्ही सभागृहांमधून आतापर्यंत निलंबित झालेल्या खासदारांचा आकडा 141 वर। देशात दडपशाही सुरू, लोकशाहीसाठी आजचा काळा दिवस। सुप्रिया सुळेंची एबीपी माझावर संतप्त प्रतिक्रिया, तर देशात एकाधिकारशाहीची सुरुवात, अमोल कोल्हेंची टीका। संसद भवनात विरोधकांच्या आंदोलनामध्ये उपराष्ट्रपतींची मिमिक्री, तृणमूलचे खासदार नक्कल करत असताना राहुल गांधी काढत होते व्हिडिओ। नवी दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक सुरू। बैठकीपूर्वी मल्लिकार्जुन खरगेंकडून समिती स्थापन। समितीमध्ये 5 ज्येष्ठ नेत्यांचा समावेश। लोकशाही वाचवण्यासाठी इंडिया आघाडी एकत्र, उद्धव ठाकरेंचा दावा। इंडिया आघाडीला आपला चेहरा ठरवावा लागेल, उद्धव ठाकरेंची मागणी। विधिमंडळ हिवाळी अधिवेशन उद्या संपणार। अधिवेशन कालावधी वाढवण्याची विरोधकांची मागणी फेटाळली। बहुमताच्या आधारावर अधिवेशन गुंडाळण्याचा निर्णय, विरोधी पक्षनेत्यांची टीका। आमदार पात्रता प्रकरणामध्ये ठाकरे गटाच्या वकिलांचा अध्यक्षांसमोर युक्तिवाद। पक्षातली फूट हा नियोजनबद्ध राजकीय कट असल्याचा ठाकरे गटाचा युक्तिवाद। खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा हनुमान चालीसा प्रकरणामध्ये थोड्याच वेळात निकाल। ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर चालीसा म्हणण्याचा प्रयत्न, राणा दाम्पत्याची दोषमुक्तीची याचिका। मराठा आरक्षणासंदर्भातील न्यायमूर्ती शिंदे समितीचा दुसरा अहवाल सरकारनं स्वीकारला। आज मुख्यमंत्री विधिमंडळामध्ये भूमिका मांडणार, तर विशेष कॅबिनेट बोलावण्याची ही शक्यता। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जातनिहाय जनगणनेला विरोध। विषमता नष्ट करायची असेल तर जातनिहाय जनगणना टाळा। आरएसएसचे विदर्भ प्रांत सहसंचालक श्रीधर गाडगेंचं वक्तव्य। आई ओबीसी असल्यास तिच्या मुलामुलींनाही ओबीसी प्रमाणपत्र द्यावं, मनोज जरांगे यांची नवी मागणी। एल्गार परिषद माओवाद्यांशी संबंधांच्या आरोपांखाली अटकेत असलेल्या गौतम नवलखांना मोठा दिलासा। मुंबई हायकोर्टाकडून नवलखांना जामीन मंजूर। देशात पुन्हा कोरोनाचं संकट। एका दिवसात केरळमध्ये 288 नवे रुग्ण, एकूण रुग्णांची संख्या 1970 वर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।